चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अंकलगी तालुका जत येथील तलाट्याचा मनमानी कारभार, प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशालाही वाठाणाच्या अक्षता लावल्याची चर्चा। जत तालुक्यातील अंकलगी तालुका जत येथील तलाठ्यांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून त्यांच्या मनमानी कारभाराची चर्चा महसूल वर्तुळात रंगू लागली आहे। एकाच गटामध्ये नोंद घालणे, ती रद्द करणे आणि पुन्हा नोंद करण्याच्या प्रकारांमुळे संबंधित तलाट्यांविरोधात ग्रामस्थांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। ग्रामस्थांच्या आरोपानुसार वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांची दखल न घेता 7/12 उतार्यावर नावं चढवणे काढण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे। चिरीमिरी दिली की नोंद होते असा गंभीर आरोप काही नागरिकांकडून करण्यात येत असून केवळ नोटीस व खुलाशांवरच प्रशासन समाधान मानणार का, असा सवाल उपस्थित केला जातोय। विशेष म्हणजे अंकलगी येथील गट क्रमांक 557 संदर्भात जतचे प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी 28 मार्च 2025 रोजी आदेश दिल्याची नोंद आहे। संबंधित प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं जातं। मात्र तब्बल 1 वर्ष उलटूनही आदेशाची पूर्ण अंमलबजावणी न झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। या आदेशाला डावलून 7/12 उतार्यावर अन्य नावं नोंद करण्यात आल्याचा आरोप होत असून त्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आदेशाची चर्चा सुरू झाल्यानंतरच घाईगडबडीत नोंदी ओढण्याचं काम करण्यात आल्याचं बोललं जात आहे। तथापि अंतिम अंमलबजावणी अद्यापही स्पष्ट न झाल्यानं आता न्याय कुठे मागायचा, असा सवाल संबंधित शेतकरी व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। सदर प्रकरणाची माहिती प्रांताधिकारी कार्यालयाला देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का, जबाबदार तलाट्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ग्रामस्थांनी तलाट्यांच्या संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त होतीये। प्रशासनानं पारदर्शक भूमिका तातडीनं घेत तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा उच्च न्यायालयीन पातळीवर दाद मागण्याचा इशारा काही नागरिकांनी दिलाय। प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होणार का, याबाबत तालुक्यात तर्कवितर्कांना उधाण आलंय।